नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिकमधून अटक करत गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। कालना पोलीस स्टेशन, जिल्हा पूर्व वर्धमान, राज्य पश्चिम बंगाल येथे दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात आरोपी नामे सुजय बिमल मलिक यास अटक करण्यात आली होती। माननीय न्यायालय कालाका यांनी त्यास दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी 7 दिवस पोलीस कस्टडी दिलेली होती। कालना पोलीस पथक काल या शासकीय रुग्णालयात त्यास तपासणीसाठी घेऊन गेले असताना सदर आरोपी हा पोलीस कस्टडीत असताना फरार झाला होता, म्हणून कालना पोलीस स्टेशन, जिल्हा पूर्व वर्धमान, राज्य पश्चिम बंगाल येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरील गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर बातमीवरून दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी एबीपी सर्कल जवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले। त्यावेळी आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील मजुरी काम सोडून पळून जात असताना गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गपेश भागवत, कल्पेश जाधव, घनश्याम महाले अशांनी त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेऊन कालना पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।